हॅलो मेट्स. आज या पॉडकास्टमध्ये आपल्याकडे दीपक सर आहेत, ज्यांनी की ज्यांचं करिअर स्टार्ट केलं होतं PHPमध्ये अँड नाऊ ही इज वर्किंग विथ बिग MNC ॲज अ फॉर्च्यून 500 क्लायंट ॲज अ फुल स्टॅक जावा डेव्हलपर. तर विदाऊट डिलेइंग आपण क्वेश्चन आन्सरिंग स्टार्ट करूयात. तर दीपक सर, आज तुमच्याबद्दल मला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल की तुम्ही तुमचं स्कूल लाईफ, कॉलेज लाईफ आणि तुम्ही हे कुठे सगळं कंप्लीट केलं ॲक्च्युली, आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या फर्स्ट जॉबला कसं स्टार्ट केलं. सर्वात पहिले सर धन्यवाद तुम्ही मला चान्स दिल्याबद्दल. सो माझं नाव दीपक लोखंडे आहे आणि मी ॲज अ म्हणजे अमरावतीमध्ये राहणार आहे आणि मी स्टार्ट केलं माझं करिअर ॲज अ 12th नंतर. म्हणजे 12thमध्ये मला ॲक्च्युली इंटरेस्ट दिला एका जणांनी. त्यांनी कम्प्युटरविषयी काही गोष्टी शिकवल्या आणि समजवल्या. त्याच्यामुळे माझं कम्प्युटरमध्ये इंटरेस्ट वाढलं आहे. तर त्यामुळे मी मग 12वी नंतर BCA घेण्याचा प्रयत्न केला. ओके. तर BCAमध्ये मला पहिले काही माहिती नव्हतं, बट जसं जसं शिकत गेलो फर्स्ट इयरला बॅकलॉग पण आले, पण नंतर मग पुढे जाऊन करिअरमध्ये समजत गेलं की काही काही गोष्टी आहे त्या आपल्याला करावं लागणार. तर मी ते करत गेलो, जसे की डेटा स्ट्रक्चर झाले, आणखी डेटाबेस झाले, या गोष्टी मी त्यावेळेस केलेल्या. आणि तसं हे माझं करिअरचं स्टार्ट झालं. बट त्यावेळेस माझी फॅमिली सिच्युएशन तशी नव्हती. बट काही ट्रायल्स म्हणजे प्रयत्न आणि करून घरच्यांचा सपोर्ट करून, कारण घरच्यांनी खूप सपोर्ट केला. त्यानंतर एक माझे सर होते 12thमध्ये, त्यांनी पण खूप सपोर्ट केला. तर त्यांच्या सपोर्ट्समुळे मग मी आज इथे आलेलो आहे. आणि मी स्टार्ट जेव्हा केलं करिअर माझं, तेव्हा ॲक्च्युली मला काही माहिती नव्हतं इंटरव्ह्यू कसे द्यायचे, काय द्यायचे. बट काही मित्र होते, फ्रेंड्स होते, ज्यांनी इंटरव्ह्यू दिला, त्यांच्या पात मी शिकलो. करेक्ट. मला स्टार्टिंग ॲज अ जावा डेव्हलपरच करायचं होतं, बट काही सिच्युएशन्स असे झाले की मला न कळत किंवा न कळत मला PHPमध्ये शिफ्ट व्हावं लागलं. तर PHPमध्ये पण चांगलं एक्सप्लोर होतं, बट ती लँग्वेज कशी एक लिमिटेड ॲक्सेस सोर्सेस प्रोव्हाइड करते. आणि जशी जावा ही वास्ट आहे, म्हणजे त्यामध्ये काही गोष्टी आपण करू शकतो. तर सो माझं खूप दिवसापासून त्याच्यामध्ये इच्छा होती. बट स्टार्टिंग करिअर तर मी 1-2 वर्ष PHP केलं, बट त्याच कंपनी थ्रू मला पुढे जाऊन जावामध्ये स्विच व्हायचा प्रयत्न भेटला. आणि त्यानंतर तुमच्यासोबत पण काही कॉन्टॅक्ट झाले, तर त्यामुळं आपण थोडंसं आणखी जावामध्ये डीपमध्ये केलं आहे. करेक्ट. तर मलाही जाणून घ्यायला आवडेल, अमरावती म्हणजे हा विदर्भ एरिया येतो, राईट? हां, तिकडे की मेन सिटी नागपूर आहे. येस, तुम्ही जॉबसाठी पुण्यामध्ये आलात, राईट? येस. ओके, ग्रेट. तर त्याच्यापुढे जाऊन मला हे विचारायचं, तुम्ही BCA केलं, BCA नंतर तुम्ही MCA पण केलं? हां, BCA नंतर मी MCA पण केला. ओके, म्हणजे BCA तुमचं 3 वर्षांची डिग्री होती, त्यानंतर MCA तुम्ही 2 वर्षांसाठी केलं, राईट? केलं. मग कॉलेजचे प्रोजेक्ट्स वगैरे तुम्ही हे PH मध्येच केले होते का जावामध्ये केले होते? नाही, हे प्रोजेक्ट मी जावा आणि डेटाबेसमध्ये केले होते. ओके, ग्रेट. बट MCA नंतर मग काही ऑप्शनच नव्हतं, त्यामुळे मग मला PHP शिफ्ट व्हावं लागलं. ओके, म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तुम्हाला तर आज पण फ्रेशर्स जर मार्केटमध्ये जॉब सर्च करतायत तर जावामध्ये डायरेक्ट फ्रेशर्सला जॉब भेटत नाही डायरेक्टली, जे की तुम्ही वेब डेव्हलपर इझिली स्टार्ट करू शकता. PHP ऑल्सो यूज फॉर वेब डेव्हलपर, बट मोस्टली जसं की माझा आणि दीपकचं आधी पण कन्व्हर्सेशन झालं होतं की जे काही मिड लेवल कंपन्या किंवा स्टार्टअप्स कंपन्यात आहेत, ज्या की जास्त PHP वापरतात, राईट? त्यामुळे तुम्हाला PHPमध्ये जॉब जरी भेटला पण तुमचा तो सॉफ्टवेअर डेव्हलपर रोल असणार आहे. त्यामुळे तुम्ही पुढे इझिली तुम्हाला जी टेक्नॉलॉजी आवडते त्या टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही स्विच ऑन करू शकता इझिली, राईट? येस. तर मग PHPमध्ये तुम्ही किती वर्ष काम केलं ॲक्च्युली? PHPमध्ये मी तसं 2 वर्ष काम केलं, पण मोस्ट ऑफ मी 1 वर्ष काम केलं. त्याच्यामध्ये जे फ्रेमवर्क्स आणि कोर वगैरे सगळे प्रोग्रामिंग समजून घेतली. करेक्ट. नेक्स्ट इयरला PHP सोबत मग आम्ही जावा पण बिल्ड करत गेलो. तर त्याच्यामुळे ते जावाचं मला तेवढं नॉलेज येत गेलं. करेक्ट. तसे आता PHPमध्ये पण डिफरंट फ्रेमवर्क आहे, जसे वर्डप्रेस झालं, कोडिंगनेटर झालं, येस, आणि असे खूप सारे फ्रेमवर्क्स आहेत. तसे जावामध्ये पण सेम, जसं स्प्रिंग बूट, स्प्रिंग्स आणि स्टड्स असे MVC सेम त्याच्यामध्ये पण आहे. ओके. तर त्यामध्ये असं काही नाही की प्रॉब्लेम आहे, बट ती एक लँग्वेज कशी फ्लेक्झिबल आहे ॲज अ वेब डेव्हलपरसाठी. ते एकदा समजली की मग बाकी प्रोग्रामिंग लँग्वेज पण खूप इझी जातात, कारण ते स्क्रिप्टिंग लँग्वेज ॲज कम्पेअर टू जावास्क्रिप्ट. बट जावास्क्रिप्ट इज सम मोस्ट वास्ट. PHP सम म्हणजे छोट्या मोठ्या प्रमाणात आहे ती. करेक्ट. मला हे पण जाणून घ्यायला आवडेल ॲक्च्युली, जसं की बरेचसे लोक मार्केटमध्ये बोलतात की PHP डोमेस्टिक क्लायंट्स असतात, म्हणजे इंडियन क्लायंट्स असतात ॲक्च्युली, आणि जावासाठी मोस्टली इंटरनॅशनल क्लायंट्स असतात. तर तुमचा जो फर्स्ट जॉब होता तर तुम्हाला तो म्हणजे डोमेस्टिक क्लायंट्स होते का इंटरनॅशनल क्लायंट्स होते काम करायचा चान्स भेटला? ॲक्च्युली माझा पहिला प्रोजेक्ट होता तो इंडियनच होता, बट PHPमध्ये वर्डप्रेस आणि ड्रुपल म्हणून एक साईट आहे, ती मोस्ट ऑफ दी US लोक यूज करतात. जसं त्यांचं ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. जसं PHPमध्ये आता वर्डप्रेसमध्ये बघायला गेलो की त्याच्यामध्ये ई-कॉमर्स एक सेपरेट सेगमेंट येतं पूर्ण. करेक्ट. ते सेगमेंटमध्ये तुम्ही पूर्ण ई-कॉमर्सचे म्हणजे फ्लुएंट आणि म्हणजे असे एकदम अट्रॅक्टिव्ह डिझाईन टाईपचे टेम्पलेटसुद्धा त्याच्यामध्ये अवेलेबल असतात. ड्रुपल हा मॅनेजमेंट टाईप आहे. मोस्ट ऑफ द US क्लायंट जे आहे मॅनेजमेंट करतात ते ड्रुपलवर डिपेंड करतात. ओके. सो PHP पण असं नाही की म्हणजे इंटरनॅशनल लेवलवर खूप यूज होतं ते. करेक्ट.
बट मोस्टली लाईक फ्रेशर्स लेवलला इझिली वेब डेव्हलपमेंटसाठी PHP मध्ये PHP जाऊ खूप शकतात. सोयीस्कर होईल, कारण क्विक अंडरस्टँडिंग आहे आणि लवकरात लवकर समजते आणि त्याचे फ्रेमवर्क्स खूप पण इझी आहे. करेक्ट. म्हणजे काही ॲटलिस्ट 2 वीक जर कोणी त्याच्यावर लक्ष दिलं ना तर प्रॉपर त्याला समजून येईल. करेक्ट. आणि मोस्टली कॉलेजेस सिलेबसमध्ये पण PHP असतंच ॲक्च्युली PHP बऱ्यापैकी. असतं, हा बरोबर. येस, गॉट इट. तर आपण पुढच्या क्वेश्चन्सकडे जाऊयात ॲक्च्युली. तर तुम्ही PHP टू जावा तुमचं करिअर ट्रान्झिशन केलं, राईट? ओके. तर ह्या दोघांमध्ये काय डिफरन्स जाणवला तुम्हाला PHP आणि जावा ॲज अ टेक्नॉलॉजी साईड? ॲज अ लर्निंग असेल किंवा मग तुमचा ग्रोथ असेल, इन्क्लुडिंग सॅलरी ग्रोथ ॲज वेल, लाईक करिअर ग्रोथ आपण बोलू शकतो. त्या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे ॲक्च्युली? तुम्ही ऑडियन्सला पण सजेस्ट करू शकतात. हां. ॲक्च्युली दोघांमध्ये असं काही डिफरन्स नाही जाणवला, बट हां काही गोष्टी आहेत ज्यामध्ये PHP रिस्ट्रिक्ट होते आणि जावा त्याच्यामध्ये अपग्रेड म्हणजे इंटरप्राइज लेवलला सोल्युशन्स देतात. पुढचं पाऊल घेऊन घेतो तो. करेक्ट. तर त्यामुळं कसं होतं की जसं PHP मध्ये आता आपण वेब डेव्हलपमेंट प्लॅटफॉर्मवरच डिपेंड राहू शकतो. करेक्ट. बट जावामध्ये तसं नाही. जावामध्ये आपण कोर प्रोग्रामिंग करू शकतो, सोबत वेब डेव्हलपमेंट करू शकतो आणि त्याचे काही प्लॅटफॉर्म असे पण आहेत ज्याच्यामध्ये आता सध्या आपण AI मध्ये पण जसं पायजा नाव ऐकतो आपण. करेक्ट. तर पायजामध्ये पण जावा इंटिग्रेट होतं. करेक्ट. सो जावा असं म्हणजे काही सिस्टीम लेवल आणि वेब लेवलवर खूप वास्ट आहे. करेक्ट. तर त्यामध्ये कसं जर ॲज कम्पेअर PHP करायला तिथे पण सॅलरी आहे, बट एक लिमिटेड मिळते. करेक्ट. पण जावामध्ये असं काही नाही की ग्रोथ ऑफ पाथ खूप मोठा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज खूप भेटतात. मोस्ट ऑफ दी MNCs आणि युनिकॉर्न लेवल कंपनी जावा प्रिफर करतात. करेक्ट. आणि त्याच्यासोबत जर डेटाबेस आला जसं SQL आणि नॉन SQL डेटाबेस असतो तर आणखी ग्रोथला खूप हेल्प होतो समोरच्या जो डेव्हलपर किंवा पर्सनला असतो त्याला. ओके. आणि सॅलरी कम्पॅरिझन पण कसं असेल म्हणजे करिअरसाठी ॲक्च्युली, कारण आपला जो ऑडियन्स आहे ते फ्रेशर्स पण आहे, वर्किंग प्रोफेशनल्स पण आहे. आणि मोस्टली दीपक सांगायचं झालं ना याच्यामध्ये की बहुतांश असे लोक जे इन्फोसिस TCS विप्रोमध्ये काम करतात ॲक्च्युली, पण ते सपोर्टमध्ये ॲक्च्युली. तर मग तू त्यांना काय सजेस्ट करू शकतो ॲक्च्युली? बघा आता जर फ्रेशर म्हटलं आणि एक्सपिरियन्स म्हटलं त्याच्यामध्ये थोडा डिफरन्स येईल. कारण फ्रेशर म्हटलं की त्याला नॉलेज नसतं, म्हणजे बरोबर. इंडस्ट्री लेवलचं. येस. त्याला नॉलेज असतं, एज्युकेशन लेवल इज इट ओके, बट इंडस्ट्री लेवलचं नसतं. तर त्या केसमध्ये त्यांनी स्टार्टिंगला वेब डेव्हलपमेंट चूज केली की AI चूज केली डझंट मॅटर, पण त्यांनी चूज करून एक टेक्नॉलॉजी घेऊन त्याच्यावर वर्किंग केलं तर इंडस्ट्री लेवलचं आलं. जसं मी स्टार्टिंगला माझी PHP घेतली. इंटर्नशिप पण त्यांनी केलं पाहिजे ॲक्च्युली. इंटर्नशिप तर बेस्ट आहे, कारण इंटर्नशिप केल्यामुळे त्याला कंपनीचं नॉलेज समजतं की कंपनीमध्ये ऍक्च्युली वर्क कसं चालतं. करेक्ट. कॉर्पोरेट कल्चर समजतं, प्रोफेशनलिझम समजतं त्यांना. करेक्ट. ते एक मेन मुद्दा आहे फ्रेशरसाठी. हां. आणि फ्रेशर्सनी जर त्याच्यामध्ये वर्क केला, काही इम्प्रूव्ह केले, जसं आता मी PHP करून गेलोय किंवा कोणी JS घेऊन जातं. करेक्ट. असं स्टार्टिंग लेवलला त्याला ओके आहे, बट त्याला वाटतं की काही लेवलला आपला ग्रोथ नाही होत आहे, तर त्या केसमध्ये त्यांनी स्विच केलं पाहिजे जावामध्ये किंवा .NET किंवा पायथॉनमध्ये. ओके. बट मोस्ट ऑफ दी जावा साठी की जावा वास्ट लँग्वेजला कारण वर्ल्ड वाईड कुठेही प्रिफर होतं. ओके. म्हणजे लॉंग टर्मसाठी जावा बेस्ट ऑप्शन बेस्ट. म्हणजे त्यांनी जर डोळे बंद करून जरी म्हटलं की मला जावा करायचं आहे, त्यासाठी खूप मस्त ऑप्शन राहील ते. करेक्ट. तर आपण कंक्लुजन हेच घेतो ॲक्च्युली, जर तुम्ही सपोर्ट्समध्ये काम करत असाल, PHP असाल, .NET किंवा पायथॉनमध्ये असाल, पण तुम्हाला वरी असेल तुमच्या करिअर बाबत ॲक्च्युली की नाही ले ऑफ येतात मार्केटमध्ये, मला माझं स्ट्रॉंग करिअर करायचं आहे, म्हणजे करिअर ऑलवेज आपला बिल्ड करायचं नाही की डिस्ट्रॉय करायचं, राईट? तर फुल स्टॅक आपल्यासाठी नक्कीच बेस्ट ऑप्शन ॲक्च्युली. आणि त्यासाठी आम्ही पण इथे अवेलेबल ॲक्च्युली. जर तुम्हाला काही पण गायडन्स लागलं तर तुम्ही कोणत्या पण शनिवारी आमच्या ऑफिसला व्हिजिट करू शकता. नक्कीच आपण तुम्हाला पण बेस्ट लेवलला गायडन्स करू. ठीक आहे. तर आपण पुढच्या क्वेश्चन्सकडे येऊयात ॲक्च्युली. आता जे वर्किंग प्रोफेशनल्स आहेत ॲक्च्युली सध्या AI पण मार्केटमध्ये आले, राईट? येस. तर त्याचा काय इम्पॅक्ट होणार का जावामध्ये? कारण तुझा PHP मध्ये पण एक्सपिरियन्स आहे, जावामध्ये पण एक्सपिरियन्स आहे, Fortune 500 क्लायंट्स, राईट? तर याचा काय इम्पॅक्ट होईल का याच्यामध्ये? असा काही इम्पॅक्ट दिसणार नाही याच्यामध्ये, बट कसं आता आपण सपोर्ट्समध्ये आहे ॲज एक्सपिरियन्स आणि आपल्याला डेव्हलपमेंटमध्ये जायचं, तर काही बेसिक गोष्टी ज्या असतात जसं काही एखादा प्रोग्रामिंग फ्लो असते, स्ट्रक्चर्स असते, डेटा टाईप्स असतात, डेटाबेसचे आता डेटा स्ट्रक्चर सुद्धा आहे. त्याच्यामुळे डेटा स्ट्रक्चरमध्ये काही मॉडेल्स येतात, पण आता जे जिरा आणि अदर स्टफ यूज होतो तर ते त्यांना अंडरस्टँडिंग झालं पाहिजे फर्स्ट. हे त्यांचं एक बेस्ट ऑप्शन आहे. हे जर त्यांना अंडरस्टँड झालं की टास्क कसा चालतो, काम कसं चालतंय, कारण कसं जर आपण स्मॉल स्केल कंपनी काम करतात, तुम्हाला बल्कमध्ये काम येऊन जातं, प्रोजेक्ट येऊन जातो, बनवावं लागतं एनी कंडिशन. त्यासाठी तुम्ही कोणते मॉडेल्स यूज करू शकता. बट युनिकॉर्न आणि MNC लेवलवर जिथे प्री प्रोसेस असतं, करेक्ट, म्हणजे त्यांचा एक फ्लो असतो, त्या फ्लोने जावं लागतं. त्या फ्लोमध्ये जिरा मोस्ट ऑफ दी मेन रोल, म्हणजे जिराशिवाय कम्पेअर नाही त्यांना. जिरा टूल्समध्ये जे तिकीट्स बनतं त्याच्यामध्ये जे टास्क अलोकेट होतं, एक प्रोजेक्ट ओनर असतो तो त्यांना म्हणजे टास्क अलोकेट करतो, समजवतो एक फंक्शनॅलिटी वाईज. बट कोडिंग वाईज एक तिथे मेन लीड असतो, तो मेन लीड तुम्हाला कोडिंग वाईज कुठे काय करायचं काय नाही ते समजवतो. करेक्ट. माझा पुढचा क्वेश्चन तोच आहे ॲक्च्युली. जसं की आता तू आधी स्टार्टअपमध्ये काम केलं तेव्हा तू पेजमध्ये होता ॲक्च्युली, पण आता तू मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करतो, इंटरनॅशनल कंपनीमध्ये, जे की Fortune 500 आपण बोलतो ॲक्च्युली, राईट? बँकिंग ॲप्लिकेशन. तर यामध्ये
डे टू डे म्हणजे काय काम चालतं ॲक्च्युली, म्हणजे तुझं डे फर्स्ट जेव्हा तू येतो ॲक्च्युली ऑफिसमध्ये, राईट, मोस्टली तू वर्क फ्रॉम ऑफिस पण करतो ॲक्च्युली, तुझ्या अंडर टीम पण आहे ॲज अ लीड इंजिनियर, राईट. येस. तर मग तुला डे टू डे काय ॲक्टिव्हिटीज असतात, म्हणजे एक्झॅक्ट आय टीमध्ये वर्क कसं चालतं, कारण आपल्याकडे भरपूर क्राऊड जो आहे तो फ्रेशर्स ॲक्च्युली, तर त्यांना हे जाणून घ्यायला आवडेल की डे टू डे आय टीमध्ये काम नक्की तरी काय असतं. मग तुम्ही आल्यावरती मेल चेक करता पहिल्यांदा की डायरेक्ट काम चालू करता, तर ते इन डिटेल तू एक्सप्लेन करशील. ऍक्च्युली विषय कसा आता बघा, याच्यामध्ये 3 कंपन्या, आता मी Yes. तिन्ही लेवलच्या कंपनीवर काम करून चुकलेलो आहे. करेक्ट. हां. स्टार्टअपमध्ये कसं असतं की तुम्हाला एक टास्क देऊन देतो, तुमचा एक मॅनेजर असतो Correct. आणि तुम्हाला जमलं तर टीम मिळतं किंवा तुम्ही स्टार्टिंग लेवल आहे तर तुम्हाला टीमच्या अंडर काम करावं लागतं. तर त्यामध्ये कसं असतं की त्याच्या टाइम लिमिट वगैरे नसतं, फक्त क्लायंटची डेडलाईन असते. करेक्ट. तर ती मीट करासाठी आपल्याला 1 हप्ता आधी पूर्ण प्रोजेक्ट रेडी करावा लागतो. करेक्ट. त्याच्यामध्ये तुम्ही 1 महिनाही करू शकता, 1 वर्षही करू शकता किंवा वेळ पडले 6 महिने करू शकता. करेक्ट. डिपेंड करते प्रोजेक्ट कसा आहे. येस. हा झाला स्टार्टअपचा. हां. आता नेक्स्ट युनिकॉर्न लेवलवर कसं आहे, इथे 2 असतं. एक तर तुम्हाला प्रोजेक्ट बल देऊन देतो किंवा मग तुम्हाला जिरा फॉलो करावं लागतं. करेक्ट. जिरा फॉलो करणं बेस्ट, कारण त्याच्यामध्ये टाइम लिमिट खूप भेटतं हां. आणि प्रॉपर समजायला आणि सगळ्या गोष्टी करायला पण आणि आपल्याला आपल्या टाइम स्टोरी आपण भेटतो. ते ट्रॅक करू शकतो इझिली. इझिली ट्रॅक करू शकतो, कारण आज तुम्ही पण लॉक करू शकतो आपण. बरोबर. आता तुम्ही 1 वर्ष आधी त्याच्यावर वर्क करत असाल तर तुम्ही तिथे तिकीट नंबर किंवा त्या तिकीट नंबर माहिती नाही, पण तुम्ही ते टास्क माहिती आहे, तो तुम्ही टाईप करून सर्च जरी केला करू शकतो. येस. तर तुम्हाला तो भेटून जातो. करेक्ट. त्याविषयी मी तुम्हाला काही सांगू शकतो, तुम्हाला आयडिया आहे, Yes. बट आपले जे क्लायंट्स आहेत त्याच्यानुसार मी Yes. त्यांना सांगतोय. करेक्ट. आणि सेकंड प्रोसेस अशी असते युनिकॉर्न लेवलला, Yes. की तिथे तुम्हाला बल्क प्रोजेक्ट जसं स्टार्टअपला असतं सेम फॉलो तिथं होतं. अशा 2 युनिकॉर्नला होतं. बट हे झाले आपले 2 कंपनीजची लेवल. हां. थर्ड लेवल जी असते ती हाय असते, ती Correct. म्हणजे MNC. करेक्ट. तर यामध्ये आपण असं काही बोलू शकत नाही किंवा बल्कमध्ये भेटेल. हम्म. इथे म्हणजे प्री प्रोसेस लाईन असतं येस. जिरामध्ये. आता थोडं अजाईल प्रोसेस ते फॉलो करतात. येस, बिझनेस रिक्वायरमेंट डॉक्युमेंट असेल त्यानुसार आपल्याला पुढे मूव ऑन करणं गरजेचं आहे, राईट. येस. गुड. मी जिरा साठी फोर्स करतो, कारण जिरा ॲज अ टूल आहे आणि अजाईल ॲज अ प्रोसेस आहे. करेक्ट. अजाईल प्रोसेस म्हणजे आपण प्रोग्रामिंगमध्ये यूज करतो. करेक्ट. तर सो आता कसं इंडस्ट्री लेवलवर जेव्हा MNCत जातो त्यावेळेस त्यांचे मोस्ट ऑफ दी आउट ऑफ सिटी किंवा आउट ऑफ कंट्री क्लायंट असतात. करेक्ट. आणि ते खूप वास्ट असतात. तर त्यांची अशी डेडलाईन नसते, बट त्यांचं कसं असते की एक पर्टिक्युलर टास्क आहे आणि त्यांना तो त्या वीक पिरियड ऑफ म्हणजे विदिन 15 डेज या 10 डेजमध्ये खतम करून पाहिजे असतो. करेक्ट. आणि सिंगल टास्कला खूप टाइम देतात, बट विशेष असतं की तो टास्क त्या टाइममध्ये त्यांना परफेक्ट पाहिजे असतो. हा एक त्यांचा मेन मोटो असतो जिरा यूज करण्यामागे. सो आता जसं आपण जिरामध्ये यूज करून टास्क एकाला अलाईन झाला, फर्स्ट टाइम का असते जेव्हा मी कंपनी एंटर होतो ॲज अ फ्रेश म्हणून, फर्स्ट डे माझा, हां. तर त्यावेळेस कंपनीमध्ये खूप चिल्ट होतात MNCमध्ये. हम्म. ॲज कम्पेअर युनिकॉर्न आणि स्टार्टअपमध्ये तुम्हाला डायरेक्ट म्हणजे प्रेशराईज नाही करत, बट ते तुम्हाला सांगतात की आमच्या कंपनीमध्ये असा प्रोजेक्ट असतो. येस. बट MNCमध्ये तसं नसतं. MNCमध्ये चिल्ट होतात फर्स्ट डे. म्हणजे स्टार्टअप मध्ये ऍक्च्युअली डे ऑफ फर्स्ट पासून प्रोडक्टिव्ह राहावंच राहावंच लागतं. लागतं. पण MNC मध्ये ऍटलीस्ट तुम्हाला समजेच टाइम भेटतो जो समजेल, केटी वगैरे तुम्हाला चालू राहतं, राईट. केटी म्हणजे Like knowledge transition. फर्स्ट हां. डेला तुम्हाला ते चिल्ट होतात, ते हां. तुम्हाला काही एवढं लाईक tension इंडक्शन नाही. प्रोसेस असतात त्यांच्या Yes. बऱ्यापैकी. फर्स्टला इंडक्शन असतात, ते फक्त हम्म. कंपनीचे ब्रीफ डिटेल देतात. करेक्ट. सेकंड डेला तुम्हाला फक्त प्रोजेक्ट ओनर आणि प्रोजेक्ट मॅनेजर मिळतो, म्हणजे भेटतो तो तुम्हाला. येस. येस. थर्ड डेला तो तुम्हाला येऊन फक्त तो प्रोजेक्ट विषयी ब्रीफ देतो, बाकी काही नाही करत. करेक्ट. फोर्थ डे मग तुमचं थोडंसं प्रेशर वाईज, म्हणजे प्रेशर नाही बट ते काम वाढत जातं. मग मॅनेजरने तुम्हाला ब्रीफ दिल्यानंतर तुम्हाला तो काही गोष्टी देतो, जसं की काही काही ठिकाणी व्हिडिओ वगैरे यूज होते, काही ठिकाणी लॅपटॉप होते, तो तुम्हाला मिळतो. त्याच्यानंतर तुम्हाला तो फक्त बघावं लागतं, बाकी काहीच नाही करावं लागतं. तो डे गेला. नेक्स्ट फिफ्थ डेला मग तुम्हाला काही टास्क देतात, म्हणजे हे आहे आमचं, हे बघ ते बघ, गिटअप झालं किंवा गिटअप रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी त्याला धीरे धीरे करत देतात. Yes. आणि विदिन म्हणजे 1 मंथमध्ये तुम्हाला पूर्ण प्रोजेक्ट कळतो. Correct. म्हणजे ऍटलीस्ट MNC मध्ये करिअर ॲज बाकी म्हणजे युनिकॉर्न आणि स्टार्टअप पेक्षा बेटर राहतं. ओके. म्हणजे असं तुला सांगायचं की जरी तुम्ही फ्रेशर असाल पण इनिशियल तुम्ही स्टार्ट करा ऍक्च्युअली स्टार्टअप मध्ये, पण ट्राय टू गो विथ दी MNC target. कारण तुम्हाला बिग प्रोड सोबत काम करायला पण चान्स भेटेल. तर त्याच्याच ऑन द टॉप ऑफ द क्वेश्चन ऍक्च्युअली बरेचसे स्टुडंट्स मला हा क्वेश्चन असतो आणि तोच क्वेश्चन मी दीपकला पण विचारणार आहे. दीपक फ्रॉम लाईक रुरल एरिया यू कॅन सिम्पली से लाईक अमरावती डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र, राईट. देन डेफिनेटली दीपक, तर मला तू सांगशील ॲक्च्युली की इंग्लिश कम्युनिकेशनचं किती इम्पॉर्टंट ॲक्च्युअली मार्केटमध्ये, कारण बरेचसे मराठी बॅकग्राऊंडचे स्टुडंट्स असतात. आता एक एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं, MP UP किंवा बिहार तिकडचे स्टेटचे जे मुलं असतात ते एकदम बोलवचन असतात, भरपूर बोलतात, राईट. आणि आपले मराठी मुलं जे असतात ते फार मेहनती असतात पण जास्त बोलवचन नसतात. तर तू मला एक सांगशील ॲक्च्युली की त्यांना इंग्लिश कम्युनिकेशन किती इम्पॉर्टंट आहे ॲक्च्युली, जेणेकरून ते स्टार्टअपमध्ये पण करिअर करू शकतात आणि पुढे MNCला पण मूव ऑन करू शकतात. असा त्याचा काय इम्पॅक्ट असेल ॲक्च्युली, त्यांनी कशावर जास्त वर्कआउट केलं पाहिजे. आता तुम्ही बोलता सर त्याच्यानुसार मी पण सांगतो तुम्हाला, कारण मी जेव्हा इंडस्ट्रीत एंटर झालो होतो स्टार्टअपला त्यावेळेस मला पण इंग्लिश येत नव्हती. हां. ओके. बट धीरे धीरे जसं क्लायंटसोबत इंटरॅक्ट होत गेलो त्यावेळेस मला वाटलं की आपल्याला थोडं काही इम्प्रूव्ह करावं लागेल. हां. इम्प्रूव्हसाठी कसं असतं की इंग्लिश इज अ बेसिक, म्हणजे तुम्ही इंग्लिश शिकता किंवा इंग्लिश माहिती आहे हे मॅटर नाही करत.
बरोबर. तुम्ही इंग्लिशमध्ये समोरसोबत कसं बोलू शकता हे मॅटर करतं. जसं आता आपण मराठीत कोणासोबत बोलतो तर मराठीमध्ये आपण समोरच्याला कधी कधी काही शब्द असे पण बोलतो का तो अट्रॅक्ट होतो आपल्या शब्दाला. करेक्ट. ओके, त्यामुळे कसं त्याला आपल्या काही गोष्टी पटतात. सेम इंग्लिश पण आहे. इंग्लिशमध्ये पण काही गोष्टी समोरच्याला बोलताना अट्रॅक्ट झाल्या पाहिजे. आता सपोज मला इंग्लिश येत नाही पण मी इंग्लिश बोलायचा प्रयत्न करतो, त्यावेळेस आपल्या इकडून काही चुका होतात, जसे हार्श वर्ड झाले, वार्म वर्ड झाले, आपण बोलतो हे आपल्याला माहिती नाही इंग्लिशच्या. या जर गोष्टी आपण थोड्या म्हणजे समजून आणि त्याच्यावर प्रयत्न करून जर आपण डेली प्रॅक्टिस केली, जसं आपण प्रोग्रामिंगमध्ये करतोच ऑलरेडी, प्रोग्रामर म्हणजे प्रॅक्टिस आपण करतो, तसंच आपल्याला थोडं इंग्लिशला पण द्यावं लागतं. त्याच्यामध्ये हार्श वर्ड कोणते, वार्म वर्ड कोणते हे बोलायच्या आधी आपल्याला थोडं विचार करावा लागतो. जसं आपण मराठी बोलताना विचार करत नाही, कारण आपल्याला माहिती आहे समोरच्याला कोणते शब्द बोलायचे कोणत्याच त्याच्या मूडनुसार. करेक्ट. म्हणजे त्याचं काय तिचा बिहेव चालू आहे त्याच्यामध्ये आपण बोलू शकतो. तसंच आपल्याला इंग्लिश पण आली पाहिजे. तर इंग्लिशमध्ये कसं असते की काही वार्म्स वर्ड, काही हार्श वर्ड्स हे आपण न कळत बोलून देतो, ते आपल्याला माहिती नसतं. बट समोरचं जो इंग्लिश येतं तो त्याला समजतं की हा वार्म मध्ये बोलतोय, पण आपल्याला तशी मेंटॅलिटी नसते खूपदा. करेक्ट. असं आपल्याकडून घडतं. तर त्यामुळे इंग्लिशमध्ये एकच आहे की त्यांनी फक्त बोलताना थोडेसे विचार करून वर्ड जर बोलले तेव्हा त्याला इंग्लिश जमतं. बट डेली प्रॅक्टिस पाहिजे असते इंग्लिश. म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला सांगायचं झालं ॲक्च्युली, जर तुम्ही स्टार्टर्समध्ये असाल किंवा मिड लेवल असं सांगितलं त्यांनी युनिकॉर्न, राईट, तर त्या ठिकाणी तुम्ही हिंदी मराठी बोलू शकता इझिली. बट इफ यू आर गोइंग टू थिंक फॉर बिग एमएनसीज लाईक फॉर्च्यून 500 क्लायंट्स, then definitely the US people, like Canada people, Germany, Japan, Canada, Singapore, Malaysia, right, they are not aware of the Hindi and Marathi. Then that time you need to talk in English itself. But जरी तुम्ही फ्रेशर असाल, जसं दीपकचं एक्झाम्पल सांगितलं, इनिशियली तो पण घाबरत होता इंग्लिश बोलायला, राईट, पण त्याचा करेज त्याने स्टार्टअप म्हणून चालू केलं. आज तो बिग एमएनसीमध्ये ॲज अ लीड इंजिनियर म्हणून काम करतो आणि ही इज एबल टू टॉक फ्लुएन्स इन इंग्लिश ॲज वेल, राईट. द सेम फॉर युअर करिअर ॲज वेल. तर मराठी म्हणून तुम्हाला घाबरायची गरज नाही अजिबात. पण स्टार्ट करा तुम्ही करिअर स्टार्टअपमध्ये, पुढे थॉट्स टाका की आपलं बिग एमएनसीमध्ये जायचं आहे आणि प्रॅक्टिसनी होऊन जातं रे सगळं परफेक्ट. म्हणजे असं काही तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही याच्यामध्ये पण, ठीक आहे. तर आता पुढचा क्वेश्चन्स मला दीपकसाठी असणार आहे. जसं की आपण पाहिलं बिग एमएनसीमध्ये मोठमोठे प्रोडक्ट्स असतात, राईट, त्याच्यात डेडलाईन्स पण असतात. तर हा पण एक क्वेश्चन असतो बऱ्यापैकी ॲक्च्युली. मोस्टली फिमेल कॅन्डिडेट्स हा क्वेश्चन असतो की सर मी माझं करिअर डेव्हलपमध्ये करायला पाहिजे का नाही, का सॉफ्टवेअर टेस्टिंग माझ्यासाठी बेस्ट आहे. तर आपण दीपकला जे थॉट्स विचारत, कारण मी पण दीपकसोबत काम केलेलं आहे ॲक्च्युली. काही माझे प्रोजेक्ट्स पण पेजमध्ये पण आहेत ॲक्च्युली आमच्याकडे प्रोजेक्ट्स, जे की दीपकने हँडल केलेत ऑलरेडी, ठीक आहे. आणि वन ऑफ द बेस्ट लाईक फीडबॅक आम्हाला क्लायंट्सकडनं पण आलेला आहे, ठीक आहे. तर त्या बेसवरती माझा हा क्वेश्चन आहे की जे काही स्टुडंट्स घाबरत आहेत म्हणजे कोडिंगसाठी ॲक्च्युली, राईट, ते भीतीने म्हणतात नाही सर मी सॉफ्टवेअर टेस्टिंग कराल किंवा मी बाकीचं अजून काही बिझनेस अनालिस्ट असेल ते कराल. पण माझं त्यांना एकच म्हणणं असतं, जर तुम्हाला सॅलरी पाहिजे, ग्रोथ पाहिजे करिअरमध्ये, तर तुम्हाला एकच ऑप्शन आहे ॲज अ डेव्हलपर म्हणून. बाकीच्या याच्यामध्ये तुम्हाला तेवढी सॅलरी किंवा ग्रोथ भेटू शकत नाही ॲक्च्युली, कारण डेव्हलपरशिवाय कोणतं सॉफ्टवेअर बनत नाही मार्केटमध्ये, राईट. येस. तर हाच क्वेश्चन मला दीपकला ॲक्च्युली, जे मुलं घाबरतात ॲक्च्युली कोडिंगसाठी, तर त्यांना तू काय सजेशन देऊ शकशील ॲक्च्युली. कारण जावामध्ये पण त्यांचे क्वेश्चन असे आहेत की सर जावा फक्त कोर जावा नाही आहे, पुढे स्प्रिंग बूट येते, त्या JPA, स्प्रिंग सिक्युरिटी, मायक्रो सर्व्हिसेस, राईट. येस. तर त्यांना काय सजेशन देऊ शकतो या केसमध्ये. त्या सजेशनमध्ये एकच असते, डेटा स्ट्रक्चर नावाचा एक कन्सेप्ट असतो. हां, तो जर त्यांनी क्लिअर केला तर त्यामुळे त्यांना एंड टू एंड प्रोग्रामिंग असते समजतं बेसिक लेवलची. करेक्ट. हे बेस पाय आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप असते की कोर प्रोग्रामिंग काय. कोर प्रोग्रामिंग म्हणजे जसं आता आपल्या जावामध्ये आपण कोर जावा म्हणतो, बट कोर जावा हा बेस आहे खूप जावाचा पुढच्या गोष्टीचा. त्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी अशा कव्हर होतात ज्या गोष्टी तुम्हाला पुढे जाऊन फ्युचरमध्ये कामात येतात. भले ते काही आउटडेटेड आहे बट ते काही काही ठिकाणी यूज होतं आणि ते असे काही काही सेन्सिटिव्ह आहे जे जावामध्ये आपण यूज करतो. मोस्ट ऑफ द जावाच नाही बट बाकी प्रोग्रामिंगमध्ये पण कोर लँग्वेजेस आहे. बट ते कोर लँग्वेजेस म्हणजे ते बेस पाथ असतो, तो जर त्यांनी क्लिअर केला, म्हणजे आता सपोज डेटा स्ट्रक्चर आणि कोर लँग्वेज जर त्यांनी केला तर त्यांना घाबरायचं एवढं काही कारण नाही आहे. कारण फ्रेमवर्क म्हणजे एक अलाइन केलेलं पॅटर्नच असतं. त्या पॅटर्नमध्ये नुसार ते फक्त एक फ्लो चालतो. बाकी सगळी कोर प्रोग्रामिंगच असते. फक्त त्यामध्ये काही मॉडिफिकेशन वेब ब्राउझर आपण जे यूज करतो त्याच्यानुसार मॉडिफिकेशन असतं. बस एवढं ज्याला कळलं तो बिलकुल त्यामध्ये एक्सपर्ट होतो. ऑन टॉप ऑफ दॅट वन मोर क्वेश्चन ॲक्च्युली, बरेचसे फ्रेशर्स मला मेसेज करतात किंवा लिंक्डइनला पण कनेक्ट असतात ॲक्च्युली. ते सांगतात की सर आता आम्ही AI मार्फत, ChatGPT मार्फत आम्ही इझिली सोल्युशन घेतो. तर सेम ChatGPT वगैरे इंडस्ट्रीमध्ये अलाउड आहे का तुम्हाला ॲक्च्युली. ॲक्च्युली ChatGPT तर इंडस्ट्रीमध्ये अलाउ नाही आहे, बट ज्यांना ऑफिस 365चं GitHub Copilot म्हणू शकतो आपण, ऑफिस 365चं अलोकेशन्स आहे त्या पर्टिक्युलर प्रोजेक्ट किंवा त्या पर्टिक्युलर क्लायंटला, त्यांना GitHub Copilotचं ऑप्शन मिळतं. करेक्ट. कारण MNC मध्ये खूप सारे रिस्ट्रिक्शन्स असतात लॅपटॉप आणि बाकी गोष्टीमध्ये. तर त्यांना जे क्लायंट प्रोव्हाइड करते किंवा कंपनी प्रोव्हाइड करते त्यावर डिपेंड्स राहावं लागतं. आता मोस्ट ऑफ दी काही कंपनीचे स्वतःचे पण जनरेटिव्ह UIs आहे. करेक्ट. जे आहेत आणि गुगलने खूप सारे अशा काही गोष्टी त्यांना प्रोव्हाइड केल्या की ते स्वतःच बनवत आहे मॉडेल्स. ट्रान्सफॉर्मर वगैरे ऐकतो आपण तशा टाईपमधले मॉडेल्स. सो
त्यांना एकच बेस्ट ऑप्शन आहे की ChatGPT वर डिपेंड राहणं इज अ गुड, बट तुम्हालाही काही बेसिक माहिती पाहिजे त्याचा. जसं बेस्ट प्रोग्रामिंग झाली, बेस्ट कोडिंग झाली, कोर प्रोग्रामिंग झाली, हे तुम्हाला माहिती पाहिजे. आणि फ्रेमवर्क मेन म्हणजे एक फ्लो ऑफ प्रोग्रामिंग स्ट्रक्चर आहे. त्यामध्ये काही गोष्टी प्री डिफाईन्स असतात, तुम्हाला त्याच्यानुसारच वर्क करावं लागतं. ते जर तुम्हाला जमलं किंवा ते जर तुम्हाला यायला लागलं तर तुम्हाला असं कॉन्फिडन्स येऊन जातो की तुम्ही ते गोष्टी करू शकता. ते काही छोट्या लेवलवर आपल्याला स्टार्टिंगला करून बघावं लागतं, जसं हॅलो प्रोग्रामिंग किंवा मग एखादं वेब बनवून त्याच्यामध्ये स्टार्टिंगला आपण लॉग इन रजिस्ट्रेशनचा फॉर्म बनवून बघावा लागतो. हे जेव्हा आपण बघू आणि त्याच्यानुसार प्रॅक्टिस करू तेव्हा स्वतःचा कॉन्फिडन्स बिल्ड होतो. आणि मला हे पण जाणून घ्यायला आवडेल ॲक्च्युली, इव्हन आपल्या ऑडियन्सला पण जाणून घ्यायला आवडेल, कारण बराचसा माझा ऑडियन्स होतो ॲक्च्युली सपोर्ट्स किंवा नॉन टेक किंवा मग ते .NET पेजमधनं असतं ॲक्च्युली. तुला ट्रान्झिशन करायला किती दिवस लागले ॲक्च्युली अपस्किलिंगसाठी? बघा मला मोस्टली तुला बॅकग्राऊंड होताच थोडा कॉलेजचा ॲक्च्युली, पण तरी पण PHP टू जावासाठी किती वेळ लागला तुला? प्रामाणिक जर बोललो तर मला हार्डली 2 महिने लागले. ओके ग्रेट. आणि जर तसं बघायला गेलो प्रॅक्टिस आणि बाकी गोष्टी करायला ऍटलीस्ट मला 8 महिने लागले. ओके, म्हणजे पूर्ण फुल स्टॅक व्हायला, राईट? हा, पूर्ण फुल स्टॅक व्हायला. कारण फुल स्टॅक मीन्स जावाच नाही, त्यामध्ये रिॲक्ट पण येतं आणि डेटाबेस पण येतं आणि जावा, अशा 3-4 गोष्टी सेम .NET मध्ये पण असतं. अशा गोष्टी खूप साऱ्या PHP मध्ये पण आहे. फुल स्टॅक व्हायला खूप टाइम लागतं, बट हा ॲज एक प्रोग्रामिंग लँग्वेज मला 2 मंथ्स सफिशियंट होते. मी ते मूव्ह ऑन केलं. करेक्ट. मित्रांनो, आपले क्वेश्चन्स तर भरपूर ॲक्च्युली. जरी तुम्हाला अजून काही क्वेश्चन्स असेल तुम्ही दीपकच्या लिंक्डइनला इझिली तुम्ही पिंग करू शकता, दीपक लोखंडे. तो नक्कीच तुम्हाला चांगले सोल्युशन्स देईल ॲक्च्युली, कारण बहुतांश फ्रेशर्स त्याला पण करेंट होतात जे विदर्भामधून असतात ॲक्च्युली. आणि त्याचा पण एक प्लॅटफॉर्म म्हणजे तो गायडन्स करतोच कॅन्डिडेट्सला ऑलवेज. ठीक आहे. तर लास्ट मला हा क्वेश्चन विचारायचा दीपकला की करिअर ग्रोथसाठी PHP की जावा कोणतं तू म्हणजे रेटिंग वाईज देशील ॲक्च्युली मोर प्रायोरिटी? बघा, आता स्टार्टिंग लेवलवर जर म्हटलं ना तर मी PHP प्रिफर करेल. करेक्ट. बट ॲज अ एक्सपिरियन्स आहे, म्हणजे 5 वर्ष आहे आणि तो PHP करतोय तर मी त्याला प्रिफर नाही करणार. मी त्याच्याऐवजी त्याला जावा प्रिफर करावं लागेल. ओके. कारण कसं एक लेवल असतं PHPची की आपण प्रोग्रामिंग कन्सेप्ट क्लिअर करू शकतो, त्याच्यानंतर आपल्याला जावा इज अ बेस्ट. ओके. इट सेम मीन्स .NET पण त्याच्यावर. पण आपण जावा यासाठी म्हणतो की जावामध्ये त्याला खूप काही गोष्टी अनेबल होऊन जातात. करेक्ट. इट मीन्स लाईक विल कम टू द कन्क्लुजन. तर दीपकचं हेच म्हणणं आहे, जर तुम्हाला लॉंग टर्म करिअर करायचं आहे, करिअर बिल्ड करायचं आहे, देन Java is the best platform for you, because Java is the backbone like programming language for all the platforms and all the programming language. They definitely, जर तुम्हाला पण तुमचं अपस्किलिंग करायचं आहे, करिअर ट्रान्झिशन करायचं आहे, नक्कीच आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवरती वेलकम करत आहोत. आणि जसं आपण आज दीपकचा पॉडकास्ट घेतला तसे अपकमिंग डेजमध्ये प्रत्येक महिन्याला आपण 2 पॉडकास्ट घेणार आहे, ज्यामध्ये की नॉन IT किंवा जे कॅन्डिडेट्स असतील PHP किंवा .NET त्यांनी जावामध्ये त्यांचं करिअर कसं ट्रान्झिशन केलेलं आहे, आपण त्या व्यक्तिमत्वाला आपल्याकडे बोलवणार आहे, आपण त्यांना चान्स देणार आहे आणि त्यांचे थॉट्स नक्कीच आपण तुम्हाला शेअर करणार आहे. आणि तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्ही पण तुमचं करिअर ट्रान्झिशन ऑलरेडी केलं असेल तरी पण आपण वेलकम करतो ॲक्च्युली. त्यासाठी तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे, या यूट्यूब व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण गुगल फॉर्मची लिंक देतो ॲक्च्युली. तर तुम्ही फॉर्म भरा आणि नक्कीच आपण तुम्हाला फुल स्टॅक जावा डेव्हलपर प्लॅटफॉर्मवरती आपण चान्स देत आहोत ॲक्च्युली. अँड डेफिनेटली इफ यू वॉन्ट टू ग्रो इन युअर करिअर अँड इफ यू वॉन्ट टू लाईक build your career, then definitely join us and start your career in full stack Java development.